माझं नाव सूरज करमळकर आहे, हा कुणाल आणि हा शुभम। मैं महाराष्ट्र में पिछले 10 साल से हूँ। यहाँ का कल्चर मुझे बहुत ही अच्छा लग रहा है। गुड़ी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। सो गाइस, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा। आणि माझ्यासोबत आता विक्रम आहे आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आम्ही चाललोय फडके रोडला। गुढीपाडव्यानिमित्त फडके रोड येथे कार्यक्रम आहे, ढोल पथक आणि आपले सांस्कृतिक कार्यक्रम काही होणार आहेत। तर डोंबिवलीला म्हटलं आता सांस्कृतिक राजधानी, आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये एक आगळेवेगळा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल। तर या व्हिडिओच्या फक्त सोबत राहा शेवटपर्यंत। तर लगेचच जाऊयात आपण।
हॅलो, माझं नाव सूरज करंबळकर आहे. हा कुणाल आणि हा शुभम. ॲक्च्युली आम्ही दरवर्षी इकडे फडके रोडला आपला गुढीपाडवा सण साजरा करायला येतच असतो. पण आम्ही सध्या बघतो आहे की जे काही लोक येतात इकडे, जे मोस्टली ट्रेंड म्हणून येतात, म्हणजे लाईक आत्ताच्या पिढीला कसं झालं आहे की प्रत्येक गोष्टी आपण ट्रेंड म्हणूनच घेतल्या पाहिजे असं सध्याच्या पिढीचं मत आहे. तर त्यासाठीच आम्ही हे खास पोस्टर लिहिलेलं आहे, जे तुम्ही बघू शकताय. लाईक की सगळेजण असे विचार करतात की हां चला आहे, सगळे करतात, आपण बघितलं पाहिजे की नेमकं लोक का सण साजरा करतात आणि त्यामागचा उद्देश काय आहे. मेरा नाम रुपेश प्रसाद है. मैं महाराष्ट्र में पिछले 10 साल से हूँ. यहाँ का कल्चर मुझे बहुत ही अच्छा लग रहा है. आज यहाँ पे महाराष्ट्र में गुड़ी पड़वा के नाम से एक त्यौहार मनाया जाता है और यहाँ फटके रोड डोंबिवली ईस्ट में एक गणपति का मंदिर है. यहाँ पे सब लोग आके मिलते हैं और अपना फेस्टिवल के बारे में लोगों को उजागर करते हैं, दर्शाते हैं कि महाराष्ट्र में ऐसा कल्चर है. सब भी बहुत ही प्यार मोहब्बत से बहुत ही अच्छे तरीके से मिलते हैं. साथ में भगवान का पूजा भी होता है और लोग एक दूसरे से मिलजुल के बहुत अच्छी तरह से इस फेस्टिवल को उत्साह के साथ मनाते हैं. धन्यवाद. नमस्कार दादा, माझं नाव क्षितिज. आपला मराठी यूट्यूब चॅनल आहे, ब्लॉग्स बनवतो आणि आपल्या डोंबिवलीमध्ये आज खूप मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीमध्ये हा सण पार पडला. तर तुम्हाला काय वाटतं, आपल्या डोंबिवलीमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात पार पडतात आणि आजचा सण कसा होता? नमस्कार, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव विशाल पाटील आणि क्षितिज आवडलं मला की ॲक्च्युली आता मी जवळजवळ 8-10 वर्षापासून डोंबिवलीमध्ये राहतो. प्रत्येक सण गुढीपाडवा असून दे किंवा नवरात्र, कुठला पण सण असून दे, हे असाच सीन असतो सगळीकडे डोंबिवलीकडे आणि खूप उत्साहाचं वातावरण असतं. आपली सगळी मराठी हिंदू पब्लिक असते इथे आणि खूप अप्रतिम असतं. सकाळी जवळजवळ 5:30 वाजल्यापासून चालू होतात लोक येणं. आणि आपल्या सांस्कृतिक पोशाखाबद्दल काय बोलत, जे तुम्ही पेहराव केला आहे? ॲक्च्युली म्हणजे असा एकच दिवस मिळतो, नॉर्मली ते घालायला होतच नाही. डेली आपलं ऑफिस वेअर आणि त्याच गोष्टी असतात. ओके, बट हा एकच दिवस असा मिळतो, त्यामुळे लोक जरा लोक त्याबद्दल पण सर्च करतात की कुठला घालू, लास्ट टाईम हा घातलेला, या टायमाला फोटोज कसे येणार, आणि खूप उत्साहात असतात सर्व. आणि पोशाखामध्ये पण आपण खूप उठून दिसतो आणि आपल्याला पण यस जर तुम्ही बघितलं फॉरेनर मुली किंवा फॉरेनर मुलं पण आपल्या जे पोशाख आहेत साडी आणि त्यामध्ये खूप सुंदर दिसतात सदरा याच्यामध्ये, आणि आपल्यासाठी तर ती अभिमानाची गोष्ट आहे. तर दादा, आपल्या डोंबिवलीमध्ये प्रत्येक सण आणि फडके रोडवर हे सण खूप मोठ्या उत्साहात पार पडतात. फडके रोडबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप सुंदर क्वेश्चन आहे, प्रश्न आहे क्षितिज. ॲक्च्युली ना, म्हणजे जेव्हा मी नवीन आलो तेव्हा मला माहीत नव्हतं, पण नंतर मला कळालं की हा रोड जो आहे ना, फडके रोड, हा जवळजवळ गिनीज बुकमध्ये नोंद केली आहे या रोडची, की एवढे जास्त उत्साहाने लोक येतात आणि शांतीने कार्यक्रम वगैरे साजरा करतात. ह्या रोडचे जे फोटोज व्हिडिओज तुम्हाला इंटरनेटवर खूप ठिकाणी मिळतील, आणि अभिमानाची गोष्ट आहे मराठी माणसासाठी की हा रोड आपला गिनीज डोंबिवलीकर आहोत आणि आपल्यासाठी तर खूपच जास्त अभिमानाची गोष्ट. यस गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण धन्यवाद. चला, थँक्यू सो मच. मित्रांनो, गुढीपाडव्याची तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या डोंबिवलीमध्ये फडके रोडवर हा अतिशय उत्साहात आणि खूप आनंदाने, खूप जल्लोषात हा सण पार पडला. आणि आम्हाला दादा मिळाले, काका मिळाले, खूप छान वाटलं त्यांच्यासोबत. रिव्ह्यू तुम्ही पाहिला असेल तर त्यांनासुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. आणि व्हिडिओ कशी होते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा मिळत असेच काही खास ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घेतो राजा, टाटा, बाय बाय.